नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीचा पराठा बनवून दाखवणार आहे। जरा वेगळी रेसिपी आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर ही गव्हाचं पीठ मळलेलं आहे। गव्हाचं पीठ कसं मळायचं ते मी मागच्या ह्याच्या अगोदरच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। तर आपण याचे 2 छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि आपल्याला हे चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ असे आपल्याला लाटायचे। अशा पद्धतीने बघा एकदम आपल्याला पातळ लाटून घ्यायचे, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, अशा पद्धतीत। तर आता मी अशीच दुसरी पण लाटून घेते। अशा पद्धतीने बघा मी दुसरी पण लाटून घेतलेली आहे पातळ एकदम। ह्याला आपण बटर लावून घ्यायचे, तर बटर घ्यायचा। बटर जर नसेल तर तुमच्याकडे तूप असेल तरी चालेल। एक चमचाभर तूप टाकून घ्या तुम्ही त्याच्यावर आणि सगळीकडे आपल्याला पहिले हे तूपच बटर आपल्याला पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे। तर वितळून घेतला तरी चालेल। थोडंसं ते तर कसं गरमी आहे तर लगेच बघा असं पागळतो। बटर बघा पूर्ण वितळलेला आहे, कारण गरम असल्यामुळे ना लगेच वितळतो तो। जर नसेल तर तुम्ही काय करा, थोडंसं गरम करून घेतलं एका वाटीत तरी चालेल, काय गरज पडत नाही, खाली वितळून जातो बघा। अशा पद्धतीत करून घ्यायचा। आता ह्याच्यावर बघा हे लसूण, आलं आणि हिरवी मिरची मी कुटलेली आहे ती लावून घ्यायची पहिले, एकदम पातळ लावायची। जर ही नको असेल तुम्हाला ना तर मीठ, जिरेपूड, धनेपूड टाकली तरी चालेल आणि आपली लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। पण ह्यात मिरची मी एकच टाकलेली आहे, जास्त टाकलेली नाही आहे। असं एकदम बघा सगळीकडे लावायचं, म्हणजे त्याची काय होती चव छान येते। नाहीतर तुम्ही मॅगी मसाला जरी नुसता लावला ना तरी चालेल। मी मॅगी मसाल्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यावर आपल्याला ही कोथिंबीर टाकायची आहे। पाणी नितळून घ्या, पूर्ण धुवून अशी एकदम सुक्की झाली पाहिजे, नाही तर काय होईल ओलं जर झालं तर तुम्हाला ते परत बनवायला यायचं नाही। आता ह्याच्यावर बघा हे कांद्याचे पात स्वच्छ धुवून मी नितळून एकदम बारीक कापलेले आणि त्याच्यावर एक छोटासा कांदा त्याचा पातीचाच घेतलेला आहे। हे ना खायसाठी चांगलं लागतं बघा। हा पराठाना एक नंबर चवीला लागतो। तर हा असा सगळीकडून असा पसरून घ्यायचा। पात बघा मी सगळीकडे लावून घेतलेली आहे। आता ह्याच्यावर हा मॅगी मसाला जो मी ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही पहा, नाहीतर तो विकतचा जरी आणला तरी चालेल। थोडासा टाकायचा चवीसाठी आणि एकदम थोडंसं मीठ टाकायचं। मॅगी मसाला टाकल्यावर मिठाची गरज पडत नाही, पण तरी पण थोडंसं आपण असं मीठ टाकायचं। आता ह्याच्यावर तुम्ही बघा चीज टाकलं तरी चालेल। आता मी बटर लावल्या खाली, तुम्ही ह्याच्यावरनं एक चीज टाकलं तरी चालेल। आता ह्याच्यावर आपण ही टाकून घेऊया बघा। अशा पद्धतीत घ्यायचे, सगळीकडून असे दाबून घ्या, साईडचं दाबायचं पहिलं। आता ह्याच्यावर मी एक असं आपण थोडंसं ना ह्याच्यावर आपण लाटणं फिरवून घेऊ नुसतं, म्हणजे ती पॅक बसेल बघा। अशा पद्धतीत बसवलेलं आहे। आता ह्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर हे जे ना आपण बघा असं बोटान धरा, चिटकेल त्याला असं करायचं। एक वेळ हा पराठा तुम्ही करून बघा, एक नंबर चव लागते, छान लागेल आणि मुलांना आवडेल। मुलांना शाळेत वगैरे जायसाठी टिफिनला देऊ शकता, घरी नाश्त्याला पण देऊ शकता। तर असे मी कापून घेतलेले, छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालतील। हे असं गोल करायचं, दाबून दाबून करायचं, सैल सोडायचं नाही आहे। जरी तुम्ही आज जरी चीज नाही टाकलं तर मुलांसाठी करत असेल ना तर ह्याच्यावरनं जरी चीज टाकलं आणि जरी गुंडळलं तरी चालेल। असं मध्यभागी पकडायचं आणि गुंडळायचं। हे 2 गुंडाळलेले तर मी आता अजून एक गुंडाळणार आहे। हे पण दाबून करायचं बघा दोन्ही हातानं, असं सैल सोडायचं नाही बिलकुल। तर बघा गुंडाळला गेलेला आहे, अशा पद्धतीत झालं। आता मी अशा पद्धतीत हा दुसरा पण गुंडळून घेते बघा। मी दुसरा पण बनवून घेतलेला आहे आणि हा आपण पहिला बनवलेला। तर ह्याच्यात 2 पदर जास्त आलेले आहेत ते। तर आता आपण लाटायला घेऊया। तर ह्याला काय करायचं, थोडंसं पीठ पहिलं खाली घ्यायचं आणि हाताला थोडं पीठ लावायचं आणि आता हे ना दाबून घ्यायचं आहे बघा असं। हे बघा अशा पद्धतीत, आणि जास्त लाटायचं नाही आपल्याला, कमी लाटायचे, हलक्या हाताने लाटायचा, लय जोर देऊन लाटायची ह्याला जरूरत पण पडत नाही तशी। पण एकदम क्रिस्पी असा केला ना तर मुलं 2-2, 3-3 पराठे तुमचे खातील, कारण चपाती भाज्या पोरं शक्यतो खात नाही। आता मी तुम्हाला ही पातीचं दाखवलेलं आहे, ह्याच्यात तुम्ही मेथीची भाजी घालू शकता, ज्या मुलं भाज्या घालत नाहीत त्या भाज्या घालू शकता, बटाटा घालून बनवू शकता तुम्ही। पुष्कळ अशा गोष्टी तुम्ही ह्याच्यात घालून बनवू शकता। आणि काय माहीत हल्लीची मुलं ना चीज बटर म्हटलं की लगेचच खायला तयार होतात, न खाल्लेल्या भाज्या पण खातात। तर आता हे आपण भाजून घेऊया बघा। अशा पद्धतीत लाटलेलं आहे, जास्त जाड बी नाही आणि जास्त पातळ पण नाही। तवा गरम करत ठेवला आहे आणि गरम झाला की मी गॅस मीडियम केलेला आहे। आता त्याच्यावर आपण भाजून घेऊया। आता ह्याला साईडनं काय लावायचं, तुम्ही बटर लावू शकता, तूप लावू शकता, तेल पण लावू शकता। असं काय नाही की तुम्ही बटर लावा, हे बघा असं थोडंसं असं लावून आणि हा पूर्ण आपला असं हलवून चांगला भाजून घ्यायचा। मस्त भाजला जातो बघ, एकदम क्रिस्पी करायचा मीडियम गॅसवर। पलटी करून घेऊया बघा, मी असं दाबून चांगलं केलेलं आहे बघा, किती मस्त असा भाजलेला आहे। थोडंसं असं बटर टाकूया आणि खालची साईडनं पण असं चांगलं दाबून बघा, असा
साईडनं वगैरे मस्त होतं. वास तर एवढा छान येतो ना ह्याचा. तुम्ही जसं मी बनवलं आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्ही मुळ्याचे सुद्धा करू शकता बरं का. मुळा खिसून करायचं. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही मला सांगा, कमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या पद्धती वेगवेगळ्या दाखवेल. ह्याच्या अगोदर पण भरपूर असे टाकलेले आहेत मी पराठे. तुम्ही ते पण ह्याच्या खाली मी लिंक देते, ते पण बघा. आणि जर तुम्हाला अजून कोणते कोणते पाहिजे असेल तर ते पण मला सांगा. पण कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही काय अजून मी टाकू शकते ते पण तुम्ही सांगू शकता मला. असं काही नाही की तुम्ही नाही सांगू शकत. तुम्हाला हा कसा वाटला हे पण सांगा. बघा किती मस्त असा भाजला गेलेला आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही थोडासा पातळ लाटू शकता. ह्याला एकदम मस्त असे पदर सुटतात आणि खायला एक नंबर लागतो. तर अशा पद्धतीने बघा मी सगळे बनवून घेते. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.